अरे रुपाली, काय हो? अरे रुपाली, मला आता फोन आलाय. उद्या ताईंदाजी येणार आपली. हो, अयो काय साहेब यायच्यात काय? तुला तर माहिती आहे तिला कडक स्वभावाची आहे. तिला एकदम साफसफाई लागते घरात. वैशू, तू एक काम कर, तू काय कर, फॅन सफाई कर. आणि तिथे तू ये ना कपाट वगैरे साफसफाई करून घ्या. आणि रुपाली, तू स्वयंपाकाची तयारी कर, मी दुकानात जाऊन सामान घेऊन येतो. वैशू दिदे, ऐकलं का पप्पाने काय सांगितलंय? आम्ही काय बाहेर आहेत काय? मला सांगितलं फॅन साफ करायला. मला सांगितले कपाट साफ करायला. पूर्ण कुठं लवकर, तुमच्या आत्याबाईले कडक आहे, लवकर साफसफाई करा. अरे देवा, एक गोष्ट तर विसरलो पोरीला सांगायची. अंगणात शेणाचा सडा बिटा काय सांगायचंय. चलो वैशू, दिदे, रुपाली इकडे. हो काय हो? दीदी पप्पा फॅन साफ करायला सांगितलंय. पाहुणे काय फॅनवर बसणार आहेत काय? अगं वैशू येडी का तू? पाहुणे फॅनवर बसतात का? फॅनवर नाही बसणार. मग मला पप्पा फॅन काय साफ करायला सांगितलंय? अगं पाहुणे फॅनवर कशाला बसते? मला पप्पानी कपाट साफ करायला सांगितले. अगं पाहुणे कपाटात बसणार आहेत. अगं पोरींनो, तुम्हाला फॅन आणि कपाट साफ करायला सांगितलं तर तुम्ही पाहुण्यांना फॅनवर आणि कपाटा बसवायला लागले. अरे रुपाली, बरं झालं मी गॅसची शेगडी साफ नाही करायला सांगितली ना, त्या दोघींनी आपल्या गॅसच्या शेगडीवर बसवलं असतं.